मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासूनच ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या मुंबईकरांच्या वाहनांची ही गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते। माणगाव इंदापूर दरम्यान 10 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि आपण ही त्या संदर्भातली ही बातमी दृश्य पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार सध्या आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, आपण सध्या पाहतोय मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासूनच ट्रॅफिक जाम झालेला आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? निश्चितच आज मुंबई गोवा महामार्ग चाकरमान्यांच्या प्रवासामुळे पूर्णपणे ठप्प झालेला पाहावयास मिळत आहे। आपण जर पाहिलं तर उन्हाळ्याच्या सुट्टी दरम्यान शाळेंना सुट्टी मिळाल्या असल्या कारणास्तव चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावाकडे अर्थातच कोकणाकडे निघालेले आहेत। या ठिकाणी रस्त्याची अजून झालेली दयनीय अवस्था, कुठल्याही संकटामध्ये मोठ्या प्रमाणात न झालेलं काम, या कामामुळे आलेला अडथळा आणि या अडथळ्यामुळे या ठिकाणी भर उन्हामध्ये टेम्परेचर हाय असलेल्या उन्हामध्ये या ठिकाणाहून वाहतूक प्रवास करताना मग लहान बाळं असतील, वयोवृद्ध लोक असतील यांना फार मोठं या उन्हाची झळ पाहावयास आपल्याला मिळत आहे। नक्कीच श्रीकांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।